पंचगंगा नदीवरील वळीवडे इथल्या बंधाऱ्यात पुन्हा एकदा मृत माशांचा खच पाहायला मिळालाय। प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून हेच मासे पाण्यावर तरंगतायत। हे मृत मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मात्र मोठी झुंबड उडाली होती। सर्वात गंभीर बाब म्हणजे मृत मासे अनेकांनी चक्क टेम्पोमध्ये भरून नेल्याचं देखील निदर्शनास आलंय। त्यामुळे याची विक्री होत असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली आहे। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय केसरकर आता आपल्या सोबत आहे। विजय, या गंभीर प्रकाराची आता तरी प्रशासनाने दखल घेतली आहे का? अगदी बरोबर आहे सौरभ, कारण आपण बघितलं की गेल्या वर्षभर असेल किंवा गेल्या अनेक वर्षांपासून आपण पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न वेळोवेळी दाखवलेला आहे आणि प्रत्येक वेळी जर बघितलं तर आपण मृत माशांचा प्रश्न हा या ठिकाणी खरं तर खूप आपल्याला दाखवलेला आहे बातम्यांच्या माध्यमातून। आज घडीला देखील जे वळीवडे या ठिकाणी सुर्वे बंधारा आहे, या बंधाऱ्यावर हजारो मासे आहेत ते मृत्युमुखी पडले आणि दुसरी धक्कादायक बाब म्हणजे हे मासे किंवा जे अर्धमेले झालेले मासे आहेत ते मासे घेऊन जाण्यासाठी इथले स्थानिक असतील किंवा बाहेरून येणारे नागरिक असतील ते या ठिकाणी पाहायला मिळतात। म्हणजे ह्या माशांची विक्री होते का, हा देखील धक्कादायक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही बघितलेलं आहे, काय नेमकं घडतंय ते काय वाटते, प्रथम निरीक्षण काय? यावर्षी नदीच्या पात्रामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे, पावसाच्या अभावी पाणी कमी आहे। दुसरी गोष्ट अशी की आत्ता जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाण्यावरनं वाहतीये। ज्या अर्थी जलपर्णीची वाढ झाली आहे त्या अर्थी हे पाणी मैला मिश्रित पाणी आहे, ही एक गोष्ट स्पष्ट आहे। आणि पाण्याला अतिशय घाणेरडी दुर्गंधी आहे, हिरवट रंग आहे त्यामुळे, आणि तेलाचा तवंग किंवा अन्य कुठला वास नाही आहे। त्यामुळं नागरी मैला सांडपाण्यामधून ही गोष्ट आपल्याकडे आलेली आहे, हे नक्की आहे। आणि त्याच्यामुळं आता पाण्याचे नमुने घेतलेत, या माशाचे पण नमुने घेतलेत, तर त्या दोन्हीमधून आता पृथक्करणानंतर नेमकं स्पष्ट होईल। पण नदीच्या काठावरती असलेलं गांधीनगरसारखं मोठं गाव आणि इतर जी छोटी छोटी गाव आहेत तशी 89 गाव आहेत, त्यांच्यामध्ये कोणतीही सांडपाणी मैला प्रक्रिया होत नाही, ते थेट नदीमध्ये मिसळते, हेच याचं प्रमुख कारण। पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने नमुने घेतलेले आहात आपण, काय नेमकं, कारण दरवर्षी हा प्रश्न येतो, कारवाई होणार आहे, काय होणार आहे? कारवाई ही तर 100% होणार आहे। आज सुर्वे बंधारा इथं पाणी केले असता पाण्याला थोडासा हिरवट कलरचा रंग आढळून येतोय। तसेच वरच्या बाजूने, बंधाराच्या वरच्या बाजूने जलपर्णी वाहत येत असलेलं आढळून आलंय आणि तसेच त्या नदीच्या पाण्यातही थोड्या प्रमाणात मृत मासे आहेत जे की कारवाई म्हणजे नेमकी काय होणार आहे? कारवाई म्हणजे आता तसं बघायला गेलं तर हा मैलेचा वास आहे पाण्याला। सुर्वे बंधाराच्या वरच्या बाजूला असलेलं आपलं सगळ्यात मोठं गाव म्हणलं तर गांधीनगर, असे जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये येणारी 89 गावं जी आहेत की ज्याचं जे सांडपाणी आहे, डोमेस्टिक इक्विपलंट आपण जे आशा करूया की तुम्ही कारवाई कराल। सौरभ, आपण बघितलं तर खरं तर दरवर्षी अशा पद्धतीनं पंचगंगा नदीच्या या प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित होतो, लाखो मासे आहेत ते मृत्युमुखी पडत असतात। आता तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं काय कारवाई करतं हे पाहावं लागणार आहे। बरोबर विजय, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।